ठीक आहे, तुम्हाला ओळख करून देण्याची गरज नाही। जो काही 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो त्याच्यामध्ये सगळ्या ज्या काही बैठका चालत होत्या खास करून आरक्षणाच्या बाबतीत त्यावेळेला एक अभ्यास करणारा माणूस म्हणून माझी त्यांची ओळख झाली। मधल्या काळात मला असं वाटलं होतं की हे पण येणे की काय पण तुम्ही एक चांगला निर्णय घेतलात आणि इथेच कळतं की तुम्ही वेगळा विचार करणारे एक व्यक्ती आहात आणि सगळे जे काही समोर आकर्षक दिसतं तिकडेच जायला पाहिजे असं काही नाही। आज मला तुम्हाला सगळ्यांना खास धन्यवाद द्यायचे। संपूर्ण राज्यभर मी फिरतोच आहे। जो काही आपल्या देशासमोर धोका आहे तो सगळ्यांना मी अगदी तळमळीने सांगतो आहे आणि त्या लढ्यामध्ये तुमच्यासारखे सगळे मी तर सैनिकच म्हणेन लढाईमध्ये उतरतायत। तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि नक्कीच तुमच्याकडे आपली ताकद वाढते आणि आपल्या न्याय हक्काचा जो काही लढा आहे त्याला आपलं सरकार केंद्रात तर आणावंच लागेल आणि इथे तर ते येणारच आहे। न्याय दिल्याशिवाय आपण राहणार। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। त्याला बोलू द्या, काय बोलायचं नाही, गरज नाही तेवढा आवाज। आज राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि ज्यांनी या राज्याच्या राजकारणाला एक सकारात्मक वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असे सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, उपस्थित अंबादाजी दानवे साहेब, खैरे साहेब, चेतन कांबळे, म्हात्रे साहेब, रमेशराव गवाड, आपल्या आदेशाप्रमाणे आणि आपल्या याच्याप्रमाणे मी आज शिवसेनेमध्ये माझ्या इच्छेने प्रवेश करत आहे आणि आपण ज्या पद्धतीने या राज्याला नेतृत्व दिलं आणि त्या काळामध्ये जो माझा आपल्याबरोबर संपर्क आला त्यामुळे मी शिवसेनेमध्ये आज प्रवेश करत आहे आणि आपण जी जबाबदारी द्याल ती जबाबदारी मी शिवसैनिक म्हणून आज प्रवेश करत आहे आणि ती जबाबदारी मी या ठिकाणी मला लाखे पाटील साहेब आले, तुमचं काय? ते आले आणि तुम्ही मागे बढो हम तुम्हारे साथ है गेलं एकच पुढे गेलं। आता लाखे पाटील साहेबांची मी काय तुम्हाला ओळख करून देण्याची गरज नाही। जो काही 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो त्याच्यामध्ये सगळ्या ज्या काही बैठका चालत होत्या खास करून आरक्षणाच्या बाबतीत त्यावेळेला एक अभ्यास करणारा माणूस म्हणून माझी त्यांची ओळख झाली। मधल्या काळात मला असं वाटलं होतं की हे पण गेले की काय पण तुम्ही एक चांगला निर्णय घेतलात आणि इथेच कळतं की तुम्ही वेगळा विचार करणारे एक व्यक्ती आहात आणि सगळे जे काही समोर आकर्षक दिसतं तिकडेच जायला पाहिजे असं काही नाही। आज मला तुम्हाला सगळ्यांना खास धन्यवाद द्यायचे। संपूर्ण राज्यभर मी फिरतोच आहे। जो काही आपल्या देशासमोर धोका आहे तो सगळ्यांना मी अगदी तळमळीने सांगतो।